हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर गायज, मला माहिती आहे मागच्या खूप दिवसापासून, म्हणजे दिवसापासून नाही पण मागच्या 2-3 हप्त्यापासून आपल्या चॅनलवर काहीच अपडेट ब्लॉग्स वगैरे येत नाही. तर मग त्याचं कारण काही असं होतं की आपली चालू होते एक्झाम. तर आज आहे फायनली शेवटची एक्झाम. त्यानंतर आपल्याला सुट्ट्या वगैरे लागणार आहेत. तर मग आपण गावाकडे पण जाणार आहेत. लास्ट 6 मंथपासून मी घरी पण नाही गेलेलो. तर मग घरी जाऊन घरी कोणालाच सांगितलं नाही की मी घरी येणार आहे. असं करून डायरेक्ट सरप्राईजच देऊ त्यांना, बघू त्यांचं रिॲक्शन वगैरे. चला अगोदर पहिले पेपर देऊन या, मग नेक्स्ट ब्लॉग मी कंटिन्यू करतो पुढे. इथे पहिले जेव्हा आलो तर तेव्हा असं वाटत होतं की यार कुठे चालू आपण, आणि हे फर्स्ट इयर असं एका झटक्यात निघून जाईल असं वाटलं पण नव्हतं. मतलब ऐसा लग रहा था कि वी केम यस्टरडे एंड वी लीव टुमारो. साथ में कॉलेज जाना, वो कैंटीन में खाना खाना, हॉस्टल की मस्ती, इनमें कब टाइम चला गया पता ही नहीं चला. अब इसके बाद बाकी के दोस्त कॉलेज भी चेंज कर लेंगे, बाकी के साथ भी रहेंगे, पर वो यादें हमेशा साथ रहेंगी. Hours later. फाइनली हमारा टाइम आ गया, हम भी जा रहे हैं. जल्दी से निकल भाई, तेरे को किसी की जरूरत नहीं है, ठीक है ना? जा तू. ओके ओके, बैग टाइम हो गया मैं भी जा रहा हूँ दिल्ली. चलो भाई, आयान भाई आते मिलते. चल दादा, आता तू काही भेटणार नाही. चल शांत भेट, बाय. चला, मैं भी तो जा रहा हूँ भाई दिल्ली. ये भी जा रहा है. मुझे अपने रूम में ले जा. अरे सामान तो दे भाई. अभी मैं अपना ये बैग लेके अपने रूम में जाके बंद हो जाऊँ. सामान दे. चल चलो चलो. हे आशीर्वाद माझी गेली का? कोरा मच गया भाई. हमको लेने को जेसीबी आ गया. टाइम बघा केव्हाचं 5 वाजेचं निघणार होतं ना, आता टाइम बघा किती झालाय. माल घ्यायला पार्टिसिपेट. और ये क्या हुआ इधर? आशीर्वाद ओला बुक करायला लावली होती. काय प्रीमियम में गाइस, हमने ओला बुक करी थी, जेसीबी आ गया. अभी क्या करें? पूरा मेरा क्या? हेलो, पूरा हॉस्टल घर चलो गाइस, हमको छोड़ने को. देखो शांतनु काबरा आला. मी कुठे? चल बॅग घे. सोडायला बघा तन्मयदा, सर्वजण आले. फायनली आपण आता पोहोचलोय ट्रॅव्हलमध्ये. आणि काय सांगू तुम्हाला की एवढे गंदे सीन झाले ना खूप ट्रॅव्हलमध्ये. तर काय सांगू, एवढे गंदे सीन झाले ना आपल्यासोबत खूप. म्हणजे पहिले तर त्या पागल कॅबवाल्याने इतक्या दूर सोडलं, काय सांगू तुम्हाला, खूपच दूर सोडलं पॉईंटपासनं, पिकअप पॉईंटपासनं. आणि त्यानंतर पाऊस इतका जोरात चालू झाला की डायरेक्ट ओलं होऊन गेलं आपले पूर्ण लगेज वगैरे सर्व होऊन झालं इकडे. आता बरं झालं गाडी भेटली, असं वाटत होतं की गाडी मिसळून जाईन असं करून. भेटून गेली गाडी. चेक करा.
8 hours later. जस्ट आत्ता पोहोचलो, आत्ता गाडीवरून उतरलो खाली आणि गाडीमध्ये इतके हाल झालेत ना काय सांगू. पहिले तर गाडी टायमावर भेटली नाही, वरतून पाऊस आणि त्यानंतर तीच गाडी परत नंतरून बंद पडून गेली होती. खूप आता भाऊ फोन घ्यायला येतो आता मोठ्याला. हॅलो कर हॅलो. हा कोण आहे? जो पैन उठेल रे, जो पैन उठेल आलाय. चला पहिले द्या. एका मागे एक. गाव 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 आलं आणि हे आता आपलं घर. व्यवस्थित किती दिवसानंतर मला भेटतंय काय सांगू तुम्हाला. सांगाय म्हणून सांगणार रे, सांगाय म्हणून सांग रे. रात पेन बसले मी, रात पेन बसले, रात पेन बसले मी म्हणून पुत्र कथा आहे. नेक्स्ट नेक्स्ट चल कम. 6 महिन्यापासून नाही भेटला वाडा तू मला. जम्प चल अप अप नेक्स्ट अप 6. ना 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 ना. बुलेटला आपण काढलेले नाही तर बघूया तिचे हाल काय झाले बिचारीचे. कोणी हात तर काही लावत नाही तिला. अरे रे ती खराब झाली बघा बिचारी. आता पहिले हिला चालू करावे लागेल. बघू आता काय होतं, चालू होते बी का नाही होते काय माहित. चाबी पण तशीच लावली जशी शेवटच्या वेळेस ठेवली ती. इथं तर दाखवते पॉवर. ओके पहिले पुसूयात तिला, साफ करूयात मग समजेल काय होतं काय नाही. आता आंघोळ वगैरे झाली, आंघोळ वगैरे करून चालू बुलेटकडे बघते तिला चालू करून होते का नाही होते. जर चालू झाली ती बरं, नाही तर मग मेकॅनिककडे घेऊन जावं लागेल दुसऱ्या घेऊन जा.